व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येका महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणेच अगदी थोडक्यात कळकळीचं आवाहन. नाशिक सिन्नरला आपला एक शेतकरी बांधव आहे, परिवाराचा सदस्य आहे, वादळी वाऱ्यामध्ये ज्याच्या घरावरचे पत्रे उडून गेलेले आहे. आपल्याला फक्त एवढंच करायचंय की आपल्याला त्या आपल्या शेतकरी बांधवाची मदत करायची आहे. नाशिक सिन्नरचा आहे. नाशिक सिन्नरमध्ये जर कोणी पत्र्यांचा व्यवसाय करत असतील तर कृपया आम्हाला कळवा. आपण त्या आपल्या परिवाराच्या सदस्याच्या घराला पत्रे लावून देण्याचं काम करूया. घरामध्ये 2 छोटी छोटी लेकरं आहेत, पावसाळा येणार आहे, थोडा विचार करा, थोडी सहानुभूती दाखवा, थोडी मदत पाठवा, एवढीच कळकळीची विनंती. आपण आपल्या परिवाराच्या सदस्यांसाठी प्रत्येकासाठी कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये काही ना काही निश्चितच करणार आहोत. त्याची सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही जो सन्मान निधी पाठवत आहात, तुम्ही जो सहकार्य निधी पाठवत आहात, तोच निधी आपण सगळा इकडे या सगळ्या उपक्रमांना वापरणार आहोत. आपल्याला कोणी स्पॉन्सर्स नाहीयेत किंवा आपल्याला कोणी सरकार मदत करत नाहीये किंवा कुठलाही राजकीय पक्ष आपण इन्व्हॉल्व करून घेतलेला नाहीये. आपण आपलं करतोय जे काही करतो ते. तेव्हा विनंती आहे, सन्मान निधी सहकार्य निधी पाठवण्यामध्ये काटकसर करू नका. मूळ मुद्दा मूळ विषय चालू करूया. महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप घेतली नसेल तर घेऊन टाका. सबस्क्राईब बटनच्या बाजूला जॉईन नावाचं बटन आहे, त्याला क्लिक करा, इन्स्ट्रक्शन फॉलो करा आणि मेंबरशिप घ्या. जीपे फोनपे वर सहकार्य निधी सन्मान निधी पाठवल्यानंतर मेंबरशिप घेतल्यानंतर स्क्रीनशॉट काढा, व्हॉट्सअपवर टाका, पावती घ्या. तर झालंय काय, निलेश लंके हे नाव तुम्हाला परिचित असेलच. कोय हे तेच निलेश लंके आहेत जे अहिल्यानगरचे खासदार आहेत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे खासदार. म्हणजे हे सुरुवातीला अजितदादा पवार याच्या फार पुढे करत होते. मात्र अचानक त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये टुमकन उडी मारली, काकांकडे गेले आणि काकांच्या पक्षातर्फे निवडणूक लढवून ते निवडून सुद्धा आले. पण निवडून आल्यानंतर यांनी काय काय केलंय, तर निवडून आल्यानंतर यांचं सगळ्यात महान कार्य काय आहे. एका टिप्पर मध्ये काही जण गाई घेऊन जात होते. आता कशासाठी घेऊन जात होते वेगळं सांगायची गरज आहे का? अर्थात नाही. ते कोण होते, तर ते शांतीदूत होते. तर ते शांतीदूत आपल्या गोमातांना घेऊन जात होते. आमच्यासारख्या काही गोरक्षकांनी तो टिप्पर, तो टेम्पो अडवला. याचा संताप कोणाला आला माहितीये? निलेश लंके. आणि निलेश लंके तिथं बोलले, अरे ते लोक त्यांचं एवढं चांगलं काम करताय, तुम्ही त्यांना कशाला अडवताय? ते पुण्याचं काम काय लंके, कुठं, कधी, कसं पुण्याचं काम? व्हिडिओ आहे, चॅनलवरच आहे आमच्या. लोकसभा निवडणुकांच्या नंतर तो सादर केलेला आहे आम्ही की बघा आपण काय खासदार निवडून दिले. गोमातांना कत्तलखान्याकडे घेऊन जाणं पुण्याचं काम कधी बसवून लागलं हो? हे असे खासदार निवडून दिले नगरकरांनी. धन्यवाद, आभारी आहोत. बोकांडी बसवलं असलेल्या लोकांना जे गोमातांना कत्तलखान्यामध्ये नेलं पुण्याचं काम समजतात. धन्यवाद नगरकरांनो, धन्यवाद. मुळामध्ये ज्या माणसाला मराठीमध्ये जे लिहिलेलं आहे व्यवस्थित ते सुद्धा वाचता येत नाही. संसदेमध्ये यांची भाषणं काय चालू असतात ते एकदा ऐका तुम्ही. तुम्हाला स्वतःला वाटेल, अरे बाबो कोणाला निवडून दिलं रे बाई. शिक्षणाचा अभाव, प्रश्नांची जाण नाही, अगदी चमकोगिरी. ह्यांची ओरिजिनॅलिटी बघायची की तुम्हाला काय? आता एक व्हिडिओ दाखवतो आम्ही तुम्हाला, तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. हसाल मित्रांनो, हसू येईल तुम्हाला. बघा हा व्हिडिओ. अन्ना एक डोसा, अन्ना 2 डोसा और उसमें कांदा और टमाटर, अन्ना दोनों कितना, एक और एक अन्ना एक तवा, अन्ना अन्ना एक डोसा, अन्ना 2 डोसा और उसमें कांदा और टमाटर, अन्ना दोनों कितना, एक और एक अन्ना एक तवा, अन्ना अन्ना
तर हे होतं लंके अंडा भुर्जी सेंटर. आपला मतदार टिकवण्यासाठी, आपली वोट बँक टिकवण्यासाठी हे लंके काय करतायत बघा. एका अंडा ऑमलेट सेंटरवर जाऊन तिथं भुर्जी बनवताय, ऑमलेट बनवताय. यांना काय दाखवायचंय तुम की बघा बघा मी किती सपोर्ट करतोय तुम्हाला. बरोबर आहे ना. आम्ही तुमच्या देवांचे बाप आहोत असं कोण म्हणतो. देशाला रामायणाची महाभारताची गरज नाही असं कोण म्हणतो. यांचे आधारवड, यांचे सो कॉल्ड जाणते राजे. आता गोडाऊनच असं आहे साहेब, तर शोरूम अशीच निघणार ना सगळी. त्यातलंच हे एक प्रोडक्ट आहे, बाय प्रोडक्ट म्हणून आपण फार फार कर. दुसरं बाय प्रोडक्ट ते कॉलला लागाड कॉलला गिनत असतो इकडं तिकडं. चिड येते हो, राग येतो. हे लोक नरेंद्र मोदी यांना चायवाला म्हणून चिडवतात. स्वतः काय करतायत, स्वतः काय करतायत. अरे हे धंदे करण्यासाठी तुम्हाला नगरकरांनी निवडून दिलेलं आहे का. निलेश लंके यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही म्हणता तुम्ही खूप गरीब आहात, तुम्ही अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातून आहात, जेमतेम परिस्थितीमधून निर्माण झालेला हा नेता आहे, असं ब्रँडिंग करून घेतलंय स्वतःच. मग एवढ्या 5-5, 10-10 अंगठ्या कस काय हातात, iPhone 16 कसा काय तुमच्याकडे, घरी मोठी ही गाडी कस काय. काय उत्तर द्यावं लंकेंनी. जनतेचं माझ्यावर प्रेम आहे, माझ्या कार्यकर्त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, आणि हे सौरभ आहे मला कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे. कोणते कार्यकर्ते हे सर गाबर नाव बघू तर द्या आम्हाला. एवढं कोणाचं वावर टरारून फुगले, एवढी कोणाची शेती एवढं उत्पन्न देऊ लागली मराठवाड्यात आणि नगरच्या पट्ट्यात. असा कुठला कार्य करताय जो 2 तोळ्याची अंगठी देतोय. 2 तोळ साहेब 90,000 रुपये तोळा आहे आज. 1.5 लाख रुपये झाले की 1.5 लाखाच्या वर. एक अंगठी 5-5 दिले, सोन्याचं कडं घातले, गळ्यात हे जाड चेन. किती दिवस झाले हो लोकसभेला. 6 महिने झाले का. हो 6 महिने झाले. पण लोकसभेनंतर 4 महिन्यांनी विधानसभा झाली. विधानसभेला पण आता 3 महिने झाले. 7 महिने, चला 8 महिने रेफरा. 8 महिन्यामध्येच जाड जाड चेन, 5-5 अंगठ्या, iPhone 16, 10-1 लाखाचा माल, तेही प्रदर्शनासाठी. म्हणजे विचार करा, दाखवण्यासाठी यांच्याकडे इतकं आहे, लपवण्यासाठी यांच्याकडे किती असेल आणि काय काय असेल. येणार आहे त्या महत्वाच्या मुद्द्यावर देखील आम्ही येणार आहोत, जो महत्वाचा मुद्दा प्रत्येकाच्या मनात आहे. तो मुद्दा काय आहे तर हे नेते लोक इतके झटपट श्रीमंत कसे होतात आणि आयुष्यभर यांना कधीच पैशांची कमतरता का भासत नाही. उत्कृष्ट मुद्दा आहे. मला जर असं वाटत असेल की या मुद्द्यावर एक सविस्तर सुंदर असा व्हिडिओ आम्ही सादर करावा आणि यांची सगळी पोलपट्टी काढावी या नेत्या लोकांची, तर कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवावी. तर सुंदर व्हिडिओ बनवणार त्यावर आणि डिटेल वस्तुस्थिती, वस्तुनिष्ठ विषय घेऊन वस्तुनिष्ठ सिद्ध करत तो व्हिडिओ आम्ही बनवून दाखवू तुम्हाला. एक एक मुद्दा असा मांडता येऊ शकतो की तुम्ही हैराण व्हाल की अरे बाप, इतक्या झटपट श्रीमंत होता येऊ शकतो माणसाला. करिअर गायडन्स अनेक जण अकॅडमीज उघडलेल्या आहेत अनेकांनी की तुम्ही जी मेन्स द्या, तुम्ही आणखी परीक्षा द्या, धमकी परीक्षा द्या, UPSC हे करा ते करा. अरे हड कशाला करा भाऊ. ते सक्कू कोलटी दे बाबांनी सुरू हे करा. कुठलाही एखादा बक्षीस जॉईन करा. झपके पंजे
राजकारणातले शिकून घ्या. फार नाही, खासदार पण नका बनू, नुसते नगरसेवक बना. चांदी चांदी आयुष्याची आहे. नगरसेवक सुद्धा फॉर्च्युनर मध्ये हिंडतात आपल्याकडे. राजकारण हा आजच्या जगातला किमान भारतातला तरी बेस्ट बिझनेस आहे या मतावर आम्ही पोहोचलेलो आहोत. ते का हे जर जाणून घ्यायचं असेल तर एक सविस्तर व्हिडिओ बनवावा लागला. त्यांना पेन्शन आहेत, आमदाराला पेन्शन, खासदाराला पेन्शन. तुम्ही 1 टर्म असाल तर 1 टर्मचं, तुम्ही 2 टर्म आमदार असाल 2 टर्मचं पेन्शन, तुम्ही 3 टर्म खासदार असाल तुम्हाला 3 टर्मचं पेन्शन. विचार करा, आतापर्यंत 60 वर्ष राजकारण करणाऱ्या शरद पवार साहेबांना किती पेन्शन असेल? आकडा किती असू शकतो? कल्पना करा, अंदाज लावा. जर तुम्हाला हा अंदाज लावता आला तर तो अंदाज आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो. 4 टर्म 5 टर्म आमदार असलेल्या, खासदार असलेल्या या नेत्यांना भारत सरकार पेन्शन म्हणून किती रक्कम देत असे आणि केवळ पूर्ण भारतभरामधल्या ह्या आमदार खासदारांवर पेन्शन पायी किती पैसा खर्च होतो हा हजारो कोटींमध्ये आहे. ही रक्कम किती असू शकते? तुमच्या जर मनामध्ये काही एक ठराविक रक्कम आणि तुम्हाला जर अंदाज बांधता आला तर तो कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि यावरचा जर सविस्तर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तसंही आम्हाला कळवा, आम्ही यावर सविस्तर व्हिडिओ बनवून तुम्हाला देऊ. मात्र आजचं हे लंके अंडा भुर्जी सेंटर तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा निश्चितच आम्हाला या कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. लक्षात ठेवा, आपल्याला आपल्या परिवाराची मदत करायची आहे, परिवारातील सदस्यांची काळजी घ्यायची आहे, त्यांच्या अडीअडचणींना सोडवायचं आहे. आणि आपल्या परिवाराचे एक सदस्य जे नाशिक सिन्नर येथे राहतात, वादळी वाऱ्यामध्ये त्यांच्या घराचं चप्पल उडून गेलं, आपल्याला त्यांना मदत करायची. आपल्याला त्यांच्या घरावर बघतर चप्पल लावायचंय. त्यांच्याकडे घर आहे, चप्पल आपल्याला द्यायचं. घरात 2 लहान लेकरं आहे, पावसाळ्यात तोंडावरीच आहेत, बदं पाणी गळतंय वरून, कसं जगायचं त्या लोकांनी? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. तो आपला बांधव आपल्याला रोज संपर्क करतोय की दादा काही होऊ शकतंय का? बघा ना. आम्ही पण म्हणतोय की अरे हो, आपण आवाहन करतोय लोकांना, लोक सुद्धा करतायत मदत, पण ज्या प्रमाणामध्ये ती अपेक्षित आहे त्या प्रमाणामध्ये होत नाहीये. तर कळकळीचं आवाहन आहे, बघा, यथाशक्ती यथायोग्य तुम्हाला जे करावं वाटतं ते नक्की करा. जीपे नंबर, फोनपे नंबर आम्ही तुम्हाला दिलेला आहे, त्यावर मदत निधी पाठवा, सहकार्य निधी पाठवा, सन्मान निधी पाठवा. त्याचा एक स्क्रीनशॉट काढा, व्हॉट्सअपवर टाका, हीच एक पावती घेऊ. लक्षात ठेवा, परिवाराच्या प्रत्येक सदस्यासाठी कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आपण काही ना काही निश्चितच 100% करणार आहोत. हा आपला पैसा आहे, आपल्यासाठीच वापरायचा आहे आपल्याला. दॅट्स इट. इथं कोणीही नाहीये, इथं कुठलेही शासन आपल्या सोबत नाहीये, कोणीही आमदार खासदार कोणी राजकीय सपोर्ट आपण घेत नाही आहोत. आपण इव्हन कुठली स्पॉन्सरशिप सुद्धा घेत नाही आहोत. नकोय आपल्याला. आपण आपले स्वतंत्र राहूया, आपण आपलं स्वतंत्र करूया. नाही पाहिजे यारे, हे सगळे एंटर झाले ना की बसबस कुठे होणार सगळे. हे एवढं छान आपण सगळं कॅल्क्युलेटिव्ह करतोय, सगळं ते सगळं विस्कटून जाईल ही डुकू इंटा सगळ्यावर. त्याच्यामुळे नकोय आपल्याला राजकीय लोक, तर अजिबातच नकोय. तेव्हा विनंती आहे भावांनो, बहिणींनो, मातांनो, बहिणींनो, तुम्हाला जे यथाशक्ती यथायोग्य करता येते करा. सहकार्य निधी, सन्मान निधी अवश्य पाठवा. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रमंच पुन्हा मीडिया. पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.